पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे। कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान फडणवीस आल्यापासूनच राज्यात जमीन घोटाळे सुरू झाल्याचा निशाणाही रोहित पवारांनी लगावलाय। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनाही भाजपकडून टार्गेट केलं जाईल, असंही रोहित पवार म्हणाले। जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाहीतर व्यावसायिक असू द्या, नाहीतर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे। काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। पण हे बघत असताना चेन काय, कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात। ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्त्व देतात, काही लोकांचीच कामं तिथं का होतात, गरिबाची का होत नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। करून वोट चोरी, करूया जमिनीची लुटमारी, असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे। आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे। हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही, पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे, नाहीतर गेम करायचा आहे, त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते। एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे। मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल। त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल। त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही, अशी भूमिका भाजपची तिथं 100% असणार आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांबाबत केलेलं वक्तव्य हे भावनिक असल्याचं रोहित पवार म्हणाले। शरद पवारांच्या भूमिकेला रोहित पवारांनी देखील दुजोरा दिलाय। पार्थ पवार जमीन प्रकरणात तिन्ही नेत्यांच्या भूमिका नेमक्या काय राहिल्यात आपण पाहूयात। असं त्यांचं मत असू शकतं प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध होता, अजित पवारांच्या विरुद्ध, माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा। हे बघा, भाऊ म्हणून, आत्या म्हणून, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो, पण राजकीय एक आमदार म्हणून, राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते। त्यामुळे सुप्रियाताईंनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात, आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तर स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे। आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत। माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे आणि